नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज तुमच्यासोबत अशा विषयावर बोलणार आहे की त्या विषयावर मला माझ्या सर्व स्वामी सेवेकरी बंधू भगिनींची सर्व सेवेकरी बंधू भगिनींचं लक्ष मला केंद्रित करायचं आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये सध्या रूपात होते त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला अनेक भक्त असायचे. त्यातली काही प्रसिद्ध नावे जी सगळ्यांना माहिती आहेत, चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज आणि एक म्हणजे सुंदराबाई. ही तीन नावे प्रत्येक स्वामी भक्ताला माहितीच असतात. पण हे जे चोळप्पा आणि बाळप्पा आणि सुंदराबाई आहेत हे स्वामींसोबत होते आणि गेलेही. परंतु मला सांगायचंय की चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज आणि सुंदराबाई हे कुठेच गेलेले नाही आहेत. ते आजही आहेत, आजही ते आहेत. हो, बघा, मला असं म्हणायचंय की चोळप्पा महाराज असो, बाळप्पा महाराज किंवा सुंदराबाई हे त्या काळी स्वामींसोबत जिवंत रूपात, सदैव रूपात होते. तेही आज त्यांनी शरीर सोडलेलं आहे, ते देखील या भूतलावरून गेलेले आहेत, महाराजांच्या चरणी लीन झालेले आहेत. परंतु मी जे म्हणतोय की ते आजही आहेत, त्याचं कारण असं आहे, कारण हे जे सुंदराबाई असतील, चोळप्पा, बाळप्पा हे जे लोक होते स्वामी सेवक, हे खूप महान स्वामी सेवेकरी होते. खरं तर तिघही, त्यांची तुलना आपण करू शकत नाही. पण मला म्हणायचं की हे तीन फक्त स्वामी सेवक नसून ह्या तीन प्रवृत्ती आहेत, प्रवृत्ती होत्या. आणि ह्या तीन प्रवृत्ती आजही, जरी त्यांचे देह स्वामींचरणी लीन झाले, परंतु ह्या तीन प्रवृत्ती आजही आपल्या समाजात स्वामी सेवा मार्गामध्ये, स्वामी सेवेकऱ्यांमध्ये या तीन प्रवृत्ती आजही दिसून येतात. आजही तुम्हाला चोळप्पांची प्रवृत्ती असलेले चोळप्पा दिसतील, बाळप्पा दिसतील, किंवा आजही तुम्हाला सुंदराबाईंची प्रवृत्ती असलेल्या सुंदराबाई, महिलाच नाहीत, आता मी म्हणतोच आहे ना की सुंदराबाई, बाळप्पा, चोळप्पा ह्या प्रवृत्ती आहेत, व्यक्ती फक्त नाहीत. म्हणून आजही तुम्हाला सुंदराबाईंची प्रवृत्ती सेवेकरांमध्ये बघायला मिळते, बाळप्पांची दिसते, चोळप्पांची दिसते. कशा प्रकारे दिसते बघा. चोळप्पा महाराज, मी तुम्हाला तिघांचं सांगतो. पहिले आपण बाळप्पा आणि चोळप्पा महाराजांबद्दल बोलूया. चोळप्पा महाराज हे ते आहेत ज्यांच्याकडे स्वामी प्रथम जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा स्वामी त्यांच्या घरी गेले. त्यांची पूर्वजन्माची पुण्याई एवढी होती, याचा उल्लेख स्वामी चरित्रातही आलेला आहे. त्यांच्या पूर्वजन्माची पुण्याई इतकी काही होती की त्यांनी कुठल्या प्रकारचं म्हणजे स्वामींची सेवा, भक्ती किंवा अपेक्षाही केली नव्हती, किंवा ते स्वामींना ओळखतही नव्हते. स्वामी त्यांच्या घरी गेले, साक्षात ब्रह्म परब्रह्म त्यांच्या घरी जातो, त्यांच्या घरीच राहतो, अनेक वर्ष त्यांच्या परिवारासोबत सदस्य बनून राहतात आणि त्यांचं जीवनाचं कल्याण झालं, सोनं झालं. हे बाळप्पांना मिळालं त्यांच्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे. परंतु ते पुढे बाळप्पांना पूर्णपणे सांभाळता आलंच असं नाहीये. आपण जसं म्हणतो की कर्म दैव देत आणि कर्म नेत, अशी काहीशी गत बाळप्पा महाराजांची झालेली आपल्याला दिसते. स्वामी चरित्रात आपल्याला हे कळतं. कारण पुढे जाऊन म्हणजे त्यांनी सेवा खूप केली स्वामींची, असं नाही की सेवा नाही केली. चोळप्पा महाराज असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या पूर्ण परिवाराने स्वामींची अगदी मनापासून सेवा केली खूप वर्ष. पण पुढे जाऊन तेही मोहमायेमध्ये अडकले. चोळप्पा महाराज पैशांच्या मायेमध्ये शेवटी प्रत्येक माणूस अडकतो, तेही अडकले. त्यांना पैशांचा मोह झाला, म्हणजे जे स्वामींच्या चरणी जे काही रोजचं म्हणजे इतका पैसा, अडका, सोनं, चांदी सगळं काही येत होतं, त्याला त्या मायेला तेही भुलले. आणि या गोष्टीची स्वामींनी त्यांना जाणीवही करून दिली. आपल्या स्वामी चरित्रात आहे हे सर्व. महाराजांनी स्वतः एक दिवशी भिक्षा गोळा केली, झोळी केली आणि जमलेल्या सर्व सेवेकरांकडनं स्वामींनी स्वतः भिक्षा मागितली आणि झोळीत जेवढे पैसे जमले ते सगळे बाळप्पांना देऊन टाकले. आणि स्वामी म्हटले की आता तुझं ऋण फिटलं, म्हणजे आजपर्यंत तू जे काही केलंस माझ्यासाठी, तुझं कर्ज बाबा तू घे, तुला पैसा पाहिजे हे घे. मग तेव्हा म्हटलेलं आहे स्वामी चरित्रात की त्यांना पैसा तर मिळाला, पण स्वामी चरण म्हणजे श्रीचरण अंतरले, म्हणजे ते महाराजांचं ऍक्च्युली जे खरं सोनं होतं ते त्यांनी सोडलं आणि पैशाच्या मायेत ते अडकले. ही वृत्ती आजही दिसते. असेही सेवेकरी अनेक आहेत. त्याच्यानंतर बाळप्पा, स्वामींचे सगळ्यात आवडते शिष्य. सगळ्यात आवडते शिष्य का सगळ्यात आवडते शिष्य? कारणही तसंच आहे. बाळप्पा घरचे खूप मोठे होते, जे सराफ होते है ना, सावकारी सराफी होती त्यांच्याकडं.
लक्ष्मी त्यांच्या दारात पाणी भरत होती, इतका पैसा होता, सर्व काही होतं. पण त्याच्यात त्यांचं मन लागत नव्हतं. जसे ते तरुण वयात आले, त्यांचं मन लागत नव्हतं. सराफी करणं, ते व्याज घेणं लोकांकडनं, गरिबांकडनं, ते त्यांना पटत नव्हतं. ते आतून खूप व्यथित व्हायचे आणि त्यांना सतत आतून आवाज यायचा, की कोणीतरी गुरु आहे, जो त्यांना गुरुचा ध्यास लागला होता. कोणतरी गुरु आहे माझ्या आयुष्यात, तो मला बोलवतोय आणि त्याच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. हे त्यांना आतून सतत आवाज यायचा, त्यांना ते जाणवायचं. त्यानंतर त्यांनी एक दिवशी शेवटी घरदार सर्व सोडलं. निर्णय घेतला, की आता हे सर्व सोडायचं, मोह, माया, पाश आणि गुरुच्या शोधात निघून जायचं आणि ते निघून गेले. गाणगापूरला गेले, फिरत-फिरत तिथे सेवा केली दत्त महाराजांची. तिथे दत्त महाराजांनी जे काही यती रूपात दर्शन देऊन, स्वप्नात दर्शन देऊन त्यांना सांगितलं, की "तू जे शोधत आहेस, ते तुला अक्कलकोटला सापडणार आहे. तेव्हा तू अक्कलकोटला जावं." आणि ते त्या प्रकारे अक्कलकोटला गेले आणि तिथे महाराजांची आणि त्यांची भेट झाली स्वामींची आणि स्वामींना पाहताच त्यांची ती जी त्यांचा जो काही शोध होता तो पूर्ण झाला आणि त्यांना पाहून स्वामींनी देखील त्यावेळेस तिथे उपस्थित सर्व झाडांना आलिंगन दिलं होतं. म्हणजे आपला शिष्य आल्याचा आनंद स्वामींनी या प्रकारे व्यक्त केला होता आणि त्यापुढेही स्वामींचे सगळ्यात पटशिष्य किंवा स्वामींची जी काही गादी होती त्याचे आपण म्हणूया की म्हणजे उत्तराधिकारी स्वामींनी बाळप्पांना नेमलेलं होतं. त्यांच्या सेवा मार्गाचं आणि सगळं काही उत्तराधिकारी स्वामींचे आजही बाळप्पा महाराज म्हटले जातात. इतके ते स्वामींना प्रिय होते. त्याचं कारण हेच होतं, की स्वामी त्यांचा अंतरंग जाणत होते. त्यांच्या मनात कधीही कपट, छल, कपट नव्हता. त्यांना फक्त एकच ध्यास होता, स्वामी आणि स्वामींची सेवा. तिथे राहिल्यानंतर जेव्हा बाळप्पा आले, बाळप्पांची प्रामाणिक भक्ती इतकी शुद्ध भक्ती होती, की स्वामींना ते इतक्या कमी काळात इतके प्रिय झाले. त्याच्यामुळे जे अनेक वर्षापासूनचे स्वामी सेवेकरी होते, ते दुखावले आणि कुठे ना कुठे त्यांचा अहंकार आड येत होता आणि त्यांना ती गोष्ट सहन होत नव्हती, की आमच्या मागोमाग आलेला हा व्यक्ती स्वामींना इतका प्रिय होतो, इतका जवळ होतो आणि आमचं काय? त्यामुळे ते ह्या ना त्या प्रकारे बाळप्पांना त्रास पण द्यायचे खूप. त्यात सुंदराबाई देखील होत्या अर्थातच. सुंदराबाईंच्या बाबतीत बऱ्याच जणांना माहिती असेल. सुंदराबाई एक असं व्यक्तिमत्व किंवा अशी एक प्रवृत्ती होती, की ते स्वामींवर हक्क गाजवायचे. ठीक आहे. एकमेव असं सेवेकरी होते, की ते स्वामींवर हक्क गाजवायचे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे आणि कोणालाही स्वामींच्या जवळ म्हणजे स्वामींच्या जवळ कोणाला जायचं तर आधी सुंदराबाईंची आज्ञा किंवा परमिशन घ्यावी लागायची. इतकं त्यांचं वर्चस्व होतं आणि स्वामी त्यांचं ऐकतही. त्याला कारणंही आहेत, भरपूर कारणं आहेत. मी आता ते सगळं इथे एकदम सांगणार नाही. स्वामी सगळं ऐकायचे. अगदी स्वामींना त्या जेवू घालायच्या, खाऊ-पिऊ घालायच्या. त्यांनी सेवाही खूप केली. असं नाही, मी म्हणत नाही की सुंदराबाई वाईट होते. अजिबात नाही. सुंदराबाईंच्या ज्या काही स्वभावाच्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या होत्या. म्हणून मी म्हटलं की या प्रवृत्ती आहेत. बाकी त्यांनी स्वामींची आईप्रमाणे सेवा केली. स्वामींना वेळेवर जेवू घालणं, खाऊ-पिऊ घालणं, त्यांना काय लागतं हवं नको, दिवस-रात्र ते बघणं, अंघोळ घालणं, ते सगळं सुंदराबाई बघायच्या. अगदी आपल्या लेकराप्रमाणे सांभाळायच्या स्वामींना. ते अर्थात केलेलंच आहे, तो प्रश्नच नाही. परंतु इतर सेवेकरांसोबत ते ज्या वागायच्या, त्या गोष्टी सगळ्यांना खटकायच्या आणि सगळ्यांना हेही राग यायचा, की असं का होतंय आणि ह्या सगळ्यांना का त्रास देतात आणि स्वामी यांचं एवढं ऐकून का घेतात? अर्थात ते काय होतं ते फक्त स्वामींना माहिती होतं. स्वामी वाट बघत होते आणि एक दिवशी त्यांचा घडा भरला आणि स्वामींनी लीला रचली. अशी लीला रचली, की फौजदार आले आणि त्यांना उचलून नेलं. त्यावेळेस मात्र स्वामींनी एक शब्दही मध्ये बोलले नाही. आजपर्यंत सगळं स्वामींनी सहन केलं. सुंदराबाई खूप चुकीचं वागत होत्या. स्वामी समोर बघत होते, पण कधीच काही बोलले नाही. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की ह्या ज्या 3 प्रवृत्ती आहेत ना, या आजही आहेत. आपल्या आजूबाजूला जितके सेवेकरी आहेत ना मित्रांनो, स्वामींचे सेवेकरी अफाट झालेले आहेत. अनेक लोक स्वामी सेवेत वळलेले आहेत. परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं की कोण आजच्या काळामध्ये सुंदराबाई आहे, कोण बाळप्पा आहे, कोण चोळप्पा आहे. या तिघही प्रकाराचे खूप सेवेकरी आहेत जे बाळप्पांप्रमाणे अगदी निस्सीम भक्ती, शुद्ध भक्ती करतात. कुठल्याही स्वार्थाशिवाय शुद्ध भक्ती. फक्त स्वामी त्यांना हवेत. फक्त स्वामी सेवेचं आणि स्वामींचं वेड आहे. असे काही भक्त आहेत. ती बाळप्पांची प्रवृत्ती मी म्हणतोय. काही आहेत चोळप्पांसारखे. म्हणजे काय? ज्यांना नशिबाने किंवा त्यांच्या पूर्वकर्माने स्वामी सेवा मिळाली, स्वामींचा सहवास मिळाला. पण त्यांचं आत्ताचं कर्म म्हणा किंवा त्यांचं कुठलं तरी मागचं कर्म असं आहे, की त्यांना ते दैव आलेलं आहे. स्वामी सेवा त्यांच्या दैवात आलेली आहे पुण्याईने, परंतु त्यांना त्याचा फायदा घेता येत नाहीये. ते कुठल्या स्वार्थामागे लागलेले आहेत, स्वतः मोठे होण्यामागे लागलेले आहेत किंवा वेगळाच काहीतरी स्वतःचा स्वार्थ साधत आहेत स्वामी सेवेच्या नावाखाली. ती एक प्रवृत्ती झाली. ते आज आपल्या आजूबाजूला खूप लोक अशी आहेत. तर हे आपल्याला ओळखता आले पाहिजे.
आणि तिसरी म्हणजे सुंदरबाईंची प्रवृत्ती, की खूप लोक, खूप सेवेकरी आजही असे आहेत की त्यांना असं वाटतं की स्वामी फक्त त्यांनाच कळतात किंवा स्वामी काय आहेत हे फक्त आम्हालाच माहिती आहे, आम्ही म्हणू तेच स्वामी किंवा आम्ही म्हणू तीच सेवा, आम्ही म्हणू तेच सगळं खरं. त्याच्यामध्ये स्वामी राहिले बाजूला आणि प्रत्येक जण या ठिकाणी स्वामींचा उत्तराधिकारी बनायला आजच्या काळामध्ये बघत आहे. तर ह्या गोष्टी आपण समजल्या पाहिजे. स्वामी सेवक भोळा असतो, साधा असतो. दुःखी, मुमुक्षित किंवा अतिशय त्रस्त लोकच स्वामी सेवेकडे वळतात. पण या सगळ्याचा अर्थ असा नाही की आपण वेडे आहोत किंवा आपण मूर्ख आहोत. आपल्या दुःखांमध्ये, आपण आपल्या त्रासामध्ये इतकं आंधळं नाही व्हायचं की कोणीतरी आपला गैरफायदा घेईल, हे मला म्हणायचंय. आपला ध्यास, आपलं ध्येय हे फक्त स्वामी असले पाहिजे. हां, जे आहेत, जे तुम्हाला स्वामी सेवेत आणतायत, स्वामींची सेवा समजून सांगतायत किंवा जे तुम्हाला स्वामी समजून सांगतायत, म्हणजे ज्या तुम्हाला त्यांचा उद्देश फक्त स्वामींकडे नेणं हाच आहे, अशा लोकांचं जरूर ऐका. कारण असे आहेत, अशी लोक म्हणजे बाळप्पा महाराजांची प्रवृत्ती. असे लोकही भेटतील तुम्हाला स्वामी सेवेत, नाही भेटणार असं नाही. तर अशांना पण ओळखा, दुसरी प्रवृत्ती पण ओळखा, हे मला म्हणायचं आहे. तर तुम्ही आजपासून जर थोडंसं निरीक्षण करायला सुरुवात केलं, तर आज मी जे सांगतोय ते तुम्हाला पटेल आणि दिसेल सुद्धा. कदाचित मी सांगतोय तेव्हा तुम्हाला लक्षात येणार नाही, पण तुम्ही जर निरीक्षण करायला सुरुवात केली आजूबाजूला, स्वामी सेवा मार्गात आपल्या आजूबाजूला, तर तुम्हाला दिसतील, तुम्हाला बाळप्पा दिसतील, तुम्हाला चोळप्पाही दिसतील आणि तुम्हाला सुंदराबाई सुद्धा दिसतील. ठीक आहे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काय पटतंय, काय नाही पटत आहे, ते देखील मला कमेंट करून सांगा, काही हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा एक विचार आहे, ठीक आहे, तर तो विचार स्वामी सेवेकरांपर्यंत गेला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.